आता ह्या टाइम तर तू आहे स्वयंपाकाचा. काऊन बरं नाहीच वाटत असं तर दे, मग मी करून घेतो. नाही नाही वैशाली ताई, मला बरं गिरं वाटून राहिलं, मीच करतो. फक्त भाजी कायची करू एवढं सांगा मला, कारण भाजीला तर काही आहे नाही आता. अबाय हो गड्या, भाजीचं तर सरलं. मामाजीला सांगितलं नाही भाजीचं काही आणजा म्हणून. मग आता कायची करतो? असं कर, वड्याची भाजी करून घ्या आज. वड्या? मुंगाच्या वड्या करू काय? ठीक आहे, चालते सगळेले. नाही हो चालते सगळेले, पण आत्याबाईला नाही चालत ना हो. हे मोहिनी, आत्याबाई काय खाईन मग? आत्याबाईसाठी दुसरी भाजी करा लागल. बस आत्याबाई 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 लावून ठेवली नुसतं वैशाली ताई तुम्ही. आत्याबाई आपल्या याच्यात नाहीये. आपणच आहे फक्त. आत्याबाईचा स्वयंपाक करा ना आत्याबाई. त्याची पोरगी, आपल्याला काही नाही करावं लागत त्याच्या स्वयंपाकाचं. मी करत नाही त्याच्यासाठी. मामाजीनं काय सांगितलं काल माहित नाही का तुम्हाला? मामाजीने आता सांगितलं तर सांगितलं, पण आपल्याला शोभन काय माहिती? त्याच्या दोघी बायलेकीचा स्वयंपाकाला करून द्या आणि आपण अलग खाऊ. जमन काही एका घरात? जमते वैशाली ताई, तुम्ही मायावर सोडून द्या. ते तुमच्याकडून नाही जमत. फक्त मी करतो बरोबर. तुम्ही फक्त भाजी कायची करायला लागते एवढं सांगितलं ना. जा आता खोलीत तुम्ही. अरे सुनबाई, कायची भाजी करून राहिले आज? त्या भाजीपाला घ्या हिरवा हिरवा मस्त. आज गोबीची भाजी बनवा बरं, फुलगोबीची. तुम्हाला माहिती आहे ना मला लय आवडते. आलू गिलू टाका मस्त त्याच्यात आणि करा मस्त. लहान सुनबाई करा बरं ही भाजी, करा बरं याची. बरं झालं मामाजी तुम्ही भाजी घेऊन आले. भाजीला काही होतच नाही आता. तुम्हाला सांगतो म्हटलं, काल बोलूनच गेलो आम्ही. तर आता आणखी वड्याची भाजी करत होतो आम्ही. हो करा मस्त, आता भाजी करा. याला निवड नावड धुई द्या, जरासं करून घ्यायचा गरम पाण्यानं. कसं आहे, भाज्या जराशा मिठाच्या पाण्यात करून घेतल्या तर बऱ्या राहते साफसूफ. तर जराशा साफसूफ करत जा आणि मगच करत जा भाज्या. किळीक मिळीक राहते, किळी राहते त्याच्यात. बापा एवढा मोठा भाजीपाला? कितीक दिवसाचा भाजीपाला आणला बापा ह्या? कितीक दिवसाचा म्हणजे आत्याबाई? आम्हाला पाहिजे नाही का भाजीपाला? 8 दिवस पुरवतो म्हटलं आम्ही भाजीपाला. मग आम्हाला हिरवा हिरवा भाजीपाला पाहिजे. तसंही माहित आहे का, हिरवा भाजीपाला खाल्ला पाहिजे, तब्येत चांगली राहते. हो मला शिकून राहिली ते, हिरवा भाजीपाला खाल्ला पाहिजे. खाल्लाच नाही म्या कधी. अबो वैशाली, तुला सांगितलं होतं ना लाडू बनवायचं. काय करतो मग आज? बनवतो काय? भाजबूस करून घे ना ते. काऊन भुलल्या काय कालची गोष्ट? याद नाही आहे काय? एक चूल दोन परिवार, याद नाही आहे काय म्हटलं कालची गोष्ट? कोणाला पाहिजे लाडू? ज्याला पाहिजे त्यानं बनवा. तुम्ही बनवा दोघी माहिले की. सुनाईले नाही सांगायचं बिलकुल. अलग निघाले सांगता आणि आता तेले कायले सांगता का मग? अलग नाही निघणार माझ्या सुना पोरं अलग निघणार नाही. आता सांगून देतो मी सरला. पोरगी आहे तोपर्यंत तू करून घे, तुला काय काय करायचं आहे तर. माझ्या डोकं फिरलं, इथं आली मी बोलायला याच्यासोबत. बाई ह्या का भाजीपाला घ्या, करा बरं पटापट स्वयंपाक करा आणि जेवायला आणा पटापट गरम गरम. द्या मामाजी, सगळंच आहे ना याच्यात? सगळं आणलंय तुम्ही? हो सगळंच आहे त्याच्यात. आजच्या दिवस गोबीची भाजी बनवून घ्या. बाकीच्या भाज्या सगळ्या तोडताड करून घालून द्या आपल्या फ्रीजमध्ये. कशा आहे, भाज्या टिकल्या पाहिजे 8 दिवस. कारण नेहमी अन्न होत नाही. भाजीपाला लय महाग झाला. भाजीपाल्याला जशी काही आगच लागली आहे. भाजीपाला एवढा भाजीपाला 1000 रुपयाचा होते सुनबाई. म्हणून भाज्या टिकवा बरोबर. सडू नका देऊ, पडू नका देऊ, फेकू नका, वाया नका घालू फक्त. पण मामाजी, कोणाला गोबीची भाजी चालते, कोणाला नाही चालत. मग काय करावं आता? कसं असते सुनबाई, आता एका घरात सगळे ह्याच भाज्या चालत असं नाही ना. ज्याला जे भाजी पाहिजे त्याच्यासाठी ती भाजी करून घ्यायची थोडीशी. जास्त नाही करायची. बाकीच्या भाज्या 1-1 किलो आणल्या म्हटलं सगळ्या भाज्या. एवढी भाजी कोण खाते? अर्धा किलोची भाजी करायला लागते आपल्याला. एवढ्याला भाज्या कोण नाही खात आपल्या घरी. बाकीच्या भाज्या सगळ्या तोडताड करून धुईधाय करून आपल्या फ्रीज मध्ये घालून द्या. आपल्यालाच कामात येते. बरं मामाजी ठीक आहे, बसा तुम्ही, करा आराम करा. चहा घे पिता काय? अरे हो सुनबाई, चहा करून आणा बा 1 कप. चहा पाहिजे होता मला. बरं मामाजी बसा तुम्ही, पटकन चहा येते 5 मिनिटात तुमच्याजवळ. बरं सुनबाई, तुमच्या सासूला चहा घ्या दिला होता काय सकाळी? कबिना चहाचीच आहे. मोहिनी दिला होता का हो? तुझ्या टाइम आहे सकाळचा, तर ते दिला होता काय? चहा नाश्ता दिला होता काय आता पहिले? मैंने दिला. तुम्हाला तर पहिले सांगितलं, जसं मामाजीने सांगितलं तसंच करतो म्हणून मी नाही दिला. करून ते त्याच्या हातानं ते करून पहिले त्याच्या हातानं दोघी माहिली की. बरं ठीक आहे. 4 दिवस शिकू द्या जराशी त्याची. पोरगी जाईपर्यंत तिची अकल काही जागेवर येणार नाही. जेव्हा पोरगी जाईन तेव्हाच तिला समजन सुनाईची काय किंमत असते. पाहिलं वैशाली ताई, मामाजीला किती आपलं मन समजते ते. खरोखर आपले मामाजी खूप चांगले आहे. पण आता बाई लयच करते ना. पोरगी आली का जास्तच करते. पोरगी नाही येत तोपर्यंत मस्त वागते. पोरगी आली का काय मी त्याच्या अंगात काय भूत जाते का, हवा जाते का, वारा जाते, काय जाते काही समजत नाही. हे आता गोष्टी कमी कर आणि भाजी कर. वैशाली ताई तुम्ही भाजीचं कापून द्या, तोपर्यंत मी पोळ्या करतो पटपट. आणि तुम्ही काही भाजीचं मला चिरचार करून धुईधाय करून द्या ना जरासं. मग टाकतो ना मी भाजी. भाजी टाकतो लागन तर. हो ठीक आहे, करतो पोळ्या करतो पर्यंत. याला घेऊन बसून जातो मी मांडीवर. मला कोणी सांगतच नाही मग काम करायला. कुठं असं आहे, कोणी आलं तर लढतही नाही. कामाच्या वेळेस नाही लढते. जेव्हा काम नसलं की नाही, आता आपण आराम करावं तेव्हाच लढते. बुढा तर बुडाई सुनाईच्या मनानं ऐकायला लागून गेला. असं नाही का आपल्याला गरज कोणाची आहे? आता माही काय गरज म्हातारपणात? आता बस हाय सुना देते गरम गरम भाकर करून. आता माही काय गरज आहे त्याला? सांगन ना मी माया जोडायला म्हणजे मग सांगन बुडायले. आणि छाया काय करू राहिली हो तू? नीरी का त्याला घेऊन बसलीच राहतं काय? जराशी काही काम धंदाही करत जाणं. जाय ते कर बरं, ते लाडू पाहिजे ना तुले. कर ना ते भाजबूज कर ना जरासं. आई काय झालं हो तुले? तुला माहित नाही काय? लढते म्हणून तो नीरा लढतच राहते. घेऊन बसाच लागते त्याला, घेऊन बसल्याशिवाय जमत नाही म्हणून.
अशी करून राहिली तू तर माझ्या सासूपेक्षा करून राहिली बाई. आई काय झालं तुला, काऊन अशी करून राहिली तू? अव त्याला सांगायला गेली होती लाडू करून दे म्हटलं वैशालीले. बापा त्याला कालची गोष्ट याद आहे ना, म्हणते एक चूल दोन परिवार म्हणते. हा पाहिलं नाही का मोहिनीला किती तोंड फुटलं बापा. आता ह्या वयात मला अलग निघाले लावून राहिले न ते. हा ते एकटीले चल बा दोघं जण राहिलं तर गोष्ट अलग आहे. म्या काय म्हटलं त्याले का सुना ना पोरं निघा म्हटलं, बुड्याले निघ म्हटलं काय. हा माझ्या बुड्याले ताण येऊन गेला. आई पाहिजे बरोबर, नाही तर बाबा कनी सगळं त्याच्या नावानं करून टाकन बरं. एकात्र गोड बोलू सुना करून घेईन सारा आपल्या नावानं. असं होऊ देतो मी, माझ्या जित्यापणी असं होऊ देतो काय मी. माझ्या मेल्यावर कर्जा म्हणा, मी मरेपर्यंत असं होऊच देत नाही. एवढ्या मेहनतनं कष्टानं कमावलं आहे म्हटलं, त्याच्या का बापाच्या घरून आणलं का त्याईनं, का त्याच्या नावानं करू देईन त्याईले. आई तुला माहीतच नाही, तू भल्ली साधी बुडी आहे. आजकाल माहिती आहे का सुना अशाच करते, सासऱ्यासोबत गोड गोड बोलते साजऱ्या. त्याईले माहित आहे सासऱ्याची कमजोरी, गरम गरम खाऊ घातलं म्हणजे झालं काम. सासूले करून देते विरोधात, अन माहित आहे का घेते सारं नावानं करून. मग सारं घेईन नावानं करून दिन हाकलून बाबाले. मग काय करा तुम्ही म्हातारपणात. चालू जाय वाटते, कान भरणी नाही, सरलीच नाही अजून. ननदबाई तुमच्या इच्छा पाहुणेचा फोन आला होता ना, कधी पाठवता म्हणे, पाठवणी कधी करता म्हणे पोरीची. असं आता हिच्या इच्छा पाहुणेले फोन करायला लागली काय तू? आता स्वतःच्या सासऱ्याला तर ओढलं जाड्यात, आता का तिच्या इच्छा पाहुण्याला ओढतं काय, तर तिचे घर खराब करतं काय? आता बाई मी कायले घर खराब करू कोणाचं, मला काय गरज चालली. हा आला होता त्याच्या इच्छा पाहुण्याचा फोन म्हणून सांगून राहिली. विचारचा नाही तर तुमच्या पोराले वैशाली ताईले आला होता का नाही आला होता, तर मी थोडी केलता काही. अव काही नको सांगू मला तू, तुझे ढंगरे सारे माहित आहे मला. एकूण एक चिठ्ठा आहे म्हटलं माझ्याजवळ. हा कशी आहे तू ना काय आहे तर सारं माहित आहे म्हणतो मला. मोहिनी मला नको शिकवू तू. हा त्या सासऱ्यालेच घे तू झाशात म्हटलं. हा इस्टेट ओढासाठी चालू आहे ना सारं तुमचं. काय आता बाई तुम्ही कुठची गोष्ट कुठं घेऊन चालल्या. हा मी काय म्हटलं फक्त भाऊचा फोन आला होता एवढंच म्हटलं. काय बोलली मी दुसरं? मी तर काय म्हणते तर सारख्यानं सांगून राहिली. ताईले म्हणते लय फोन करते म्हणते भाऊजी, हे भाऊ ते पण ह्या उचलत नाही म्हणते ना. म्हणून आम्हाला आला होता फोन, तर आम्ही सांगितलं हो म्हटलं, आहे म्हटलं ताई म्हटलं सुखरूप आहे म्हटलं. अजून काही बोललो नाही बाबा. अजून काय म्हणे वहिनी? मग तुमची सासू बोलली ननदबाई, तुमची सासू म्हणे आम्हाला नातवाची आठवण गिठवून येते म्हणे, काही येते म्हणे, घ्यायला पाठवतो म्हणे. आम्ही म्हटलं आता त्याची इच्छा होईल तोपर्यंत राहील म्हटलं बाबा. त्या आता त्याला त्याच्या आईजवळ राहायची इच्छा आहे म्हटलं, तर राहू द्या म्हटलं 4 दिवस. हो बरं म्हटलं वहिनी तुम्ही, हे बरं केलं. 4 दिवस राहील म्हटलं अजून, तर नाही तर कोणी बस गावातच करते, माझ्या मागच लागले राहते. नंद बसली तिथं, बस तिचं सावड म्हणते मला. काय होते मग ननदबाई? हा आता आम्ही नाही करत काय तुमचं, मग तुम्ही केलं तुमच्या नंदीचं, तर काय बिघडलं? तिले काय आता काढून राहिली काय तू तिचं केलेलं? हा तुला काय बापाच्या घरून आणून चालतं काय तिले? तिच्याच बापाचं घर, तिचंच सारं, आणि तिले शिकवतं. तुम्ही आल्या तर तुमचं करतो आम्ही, करशील नाही तर कोणाला सांगशील? तिच्या भावाचा पगार खाऊन राहिली, सारं करून राहिली ना. आता बाई आम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्यापेक्षा 4 गोष्टी तुमच्या पोरीला शिकवत जाणार. हा स्वतःचं घर फोडून इथं बसली आहे, तर आम्हाला तर बातच बोलता तुम्ही टचकन इचकन. स्वतःच्या पोरीला बोलत जाणार जराशा. वहिनी काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे काय मला येत नाही का काही? मला शिकवत जाणार, मला समजत नाही का माझ्या घर कसं चालवा लागते तर? हा माझ्या घरचे नाही आहे चांगले तर काय करेन मी? मग म्हणून राहतो मी इथं. राहिली तर तुमचं कोणतं बिघडून राहिलं? मी आता तुम्ही तर आमचं खाप्याचंही करून नाही राहिल्या, आम्हालाच करा लागून राहिलं. आमच्या बाबाला घेतलं तुम्ही तुमच्या याच्यात ओढून. ननदबाई आम्ही नाही ओढलं, बाबाला नाही ओढलं, कोणालाच नाही ओढलं. तुमचे बाबा तुम्ही घेऊ शकता, आम्हाला काही पाहिजे नाही. आम्ही आमच्या समर्थ आहे म्हटलं काम करून कमवून खायसाठी. एवढं काही खाली हात नाही आहे म्हटलं, का कामच नाही करता येत आम्हाला. हातपाय तुटले नाही आमचे, हातपायानं चांगले आहे म्हटलं. आम्ही करू न खाऊ, काही तुमचे हे नाही आम्हाला. पण चला बा आता मामाजीच म्हणे आम्हाला, नाही म्हणे निघू नका म्हणे अल्लग म्हणून, नाही तर आम्ही आजपासून आमचं अल्लगच केलं असतं. आई केवढी बोलते होती सून. हा एवढं जर माझ्या घरी बोललं का नाही, माझ्या नवरा तर 2 द्यायचा होय कानाखाली. एवढं बोलता नाही येत मला माझ्या घरी. काय तर इथं सारं चालते. इथं म्हणजे असं आहे का पोरं मनाचे करून घेतले, आता सासरा मनाचा करून घेतला. काय मग सासूलेच बोलते सारे, माईलेच बोलतेत पोरं. आई एवढी साधी बोडी राहू नको. देवा सुना कनी तुला लयच हे करून म्हटलं, तुला कामवाली बनवून टाकन आणि त्या मस्त महाराणी वाणी रात जाईन, मस्त नाही त्या खात जाईन म्हटलं बसून. मी बनतो मोल करीन त्याची, मी नाही बनत. मला म्हटलं लय हे आहे समजदारी, हुशार आहो मी, भयाड नाही याच्यासारखी. आई स्वयंपाक नाही करत काय? मग भूक लागली ना आता. हो बापा करतो आता, त्याचं सरण तवाच करण कोणी, त्यालाच तर किती टाइम लागते एवढ्या जणांचा करायसाठी. पाय बरं आई आज आहे ना त्या स्वयंपाक घरावरच तर कब्जा केला, तर उद्या घरावर करायला वावरावर करायला काही टाइम लागते का त्याला? चला आईतले तर असर होते या गोष्टीचा. आता बाबाले असर नाही होत. बाबाले कणी तसंही मै जास्त येत नाही पहिल्यापासून, पोरायचंच आहे, तर बाबाले काही एवढं होत नाही असर. आता राहतं तर राहतं तर जाय, असं काम आहे बाबाचं. पण मी पोरगी होईना, मै अधिकार आहे ना घरात शेतात सगळ्याच गोष्टीत. काऊन पोरायचं आहे ना, पोरीचा नाही का पोरीचाही अधिकार आहे. ज्यावेळेस मला म्हणून कणी त्यावेळेस म्हणून मी द्या माझा अधिकार, जातो म्हणून मी.
आता याले घेऊन फिरतो मी साऱ्या घरात, म्हणजे मला कोणी कामच सांगत नाही मग काही. भाजी मस्त झाली बा वैशाली. कोण केली? हा वहिनी भली मस्त झाली भाजी गोबीची. भाजी पोळ्या नरम नरम, जेवणच मस्त झालं बा आजचं. मोहिनीनं केली बापूजी भाजी. आज स्वयंपाकच तिनं केला, म्हणा सकाळचा स्वयंपाक तिच्यावरच असते, तिनंच केला स्वयंपाक. सुनबाई चांगलं झालं, जेवाचं मस्त झालं. फक्त कणी पोळ्या गरम गरम आणत जा बा. हे थंड्या पोळ्या काही आपल्याला चावत नाही बरोबर. पोळ्या गिड्यात जराशा इथं झाकून ठेवत जा. हे एवढ्या पोळ्या वाढून नका देऊ मला काय ना. बरं मामाजी आणतो मी, काढून घेतो. नाही नाही आता राहू द्या, आता गरमच आहे द्या, आता खाऊन घेतो एवढ्या. आणि असे सोबतच जेवत जा, बरं वाटते. हे सगळा परिवार सोबत जेवला का नाही तर बरं वाटत असते. एकटं एकटं जेवून काही फायदा नाही. हा मामाजी, आजपासून आपण असं सोबतच जेवत जाऊ सगळेजण. मग नाही तर काय, तर लोकांची इथं अशीच जेवते सगळेजण. हा नाही तर मग बाया मग माणसं पहिले. माणसं काय कुठचे काही येऊ काय. माणसं इले पहिले जेवण, बाईले मग जेवण, म्हणजे त्याच करते. आणि ते इले काय म्हणते तर शिडं खा लागते. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. काय हाय माझ्या घरचे पोट्टे. हा पोट्टे ते एक नंबरचे बदमाश निघाले. बाप तर आहेच आहे, पोट्टे त्याच्यापेक्षा निघाले, सव्वा शेर निघाले. आता बाई या ना जेवाले, या मस्त गोबीची भाजी जी केली आहे. तूच जेव, तूच जेवून घे. मी पाहिलंच नाही काय जेवाचं करता येते मला हातानं. हात आहे मला देवानं दिले. हा बस आपण नको मारू तिथं. जेव्हा लाडू करून मागितले तेव्हा तर बोंब पडली. नाही म्हणे मी नाही करून देत, मी करू काय, असं करू काय, तसं करू काय. मोठी ठसन भरली तिथे अंगात. आता जेवाली या त्या बाई, बाई आज सगळ्याच्या समोर करून राहिली. आई प्रॉब्लेम काय आहे तुले? जेवायला ये म्हटलं तिकून गुन्हा, नाही म्हटलं तिकून गुन्हा. म्हटलं नसतं कोण तर म्हटलं असतं का पाहिनं बोलावलं काय ते ना. हा आई तुला प्रॉब्लेम काय आहे? काय आली म्हणजे असं काय बिघडत तुझ्या, मला काही समजतच नाही. माया तर पोरीच्या जीवाच्या मागच उठले आहे तुम्ही जसे. तिच्या घरात काय तकलीफ आहे दिले काय नाही हे नाही विचारून राहिलं कोणी. फक्त काय ते आली तर असं झालं, ते आली तर तसं झालं. आता एक मायने 7 दिन पोरीले तर कोण दिन. तुम्ही तर सारे अलग अलग निघून गेले, हात काढून घेतले आपापले. मग मला तर पाहा लागलं माझ्या पोरीचं भविष्य काही ना काही. आई काय झालं तुझ्या पोरीच्या भविष्याला? काहीच नाही झालं. हा स्वतःच्या हातानं बसली आहे म्हटलं इथं येऊन. तिला काही याले म्हणही नाहीये. आली ना भाऊ बिजले, आली राहिली राय अजून महिनाभर राय, महिना नाही 2 महिने राय. तिला काही राहिले म्हणही नाहीये, तिचंच घर आहे. पण तिच्या घरून तिचा नवरा एवढा फोन करून राहिला, फोन नाही उचलून राहिली. ते काहीच नाही केलं म्हणजे, काहीच नाही झालं म्हणजे तिच्या घरी. फालतूचं काही तुझ्या काना भरत राहते ना, तू तशी तशी ऐकत राहते, तशी तशी करत राहते तिच्या मनानं. आई तुला पोरगी किती दिवस 7 दिन हो. हा हाय 8 दिवस 15 दिवस तर तुझ्यासोबत सोबत राहीन. तुलाच करायला लावण आणि ते बसून खाईन. तिच्या येऊन राहिला आई काम करायच्या जीवावर. इथून गेली तेव्हापासून चांगली नाही वागून राहिली म्हणते ते सासूसोबत नवऱ्यासोबत. जशी आता ती इथं आली, तिच्या भावजाया करून राहिल्या, तर 4 दिवस तिची ननद आली. आई तर केलं तर काय बिघडते. हा असं शिकवतो या पोरीले तू, तेव्हाच तिचं घर टिकन. तिचं भविष्य पाहायचं आहे तुला, याच्यात पाय तू. पहा बा, माझी बहीण भाऊ असं राहते, घरचं प्रकरण असं राहते. आमच्या घरचं तर असंच आहे बा. मला तर असं वाटतं का लय घरोघरी असंच असन. आता पोरीनं ठीक आहे ना राहा, आम्ही असं म्हणत नाही राहू नको, तिच्याच आई वडिलाचं घर आहे. पण चांगलं बनून राहा ना, मस्त खाऊन घ्या, पिऊन घ्या, झोपून राहा, आराम करा, आपले लेकरू पहा आणि आनंदानं खुशी खुशी मस्त आपल्या घरी जाऊ. एवढंच करावं कोणी. पण नाही समजतच नाही बा पोरीले. ठीक आहे, नाही समजत तर समजूनच आज नाही उद्या. त्याचं जाऊ द्या. तुम्ही सांगा तुमचं मस्त आहे ना, चांगलं आहे ना सगळं. चला मग आमचे व्हिडिओ बघत जा, असे रोज बघत जा. आणि आमच्या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट नक्की करत जा आणि हाईप पण देत जा मोहिनीला. आणि उद्या आपण नाव घेऊ, तर आज तुम्ही कमेंटमध्ये सगळेजण आपापले नाव टाका, म्हणजे मला कमेंटमध्ये कसं नाव घ्यायला सोपं होते समोर उद्या व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत मोहिनीला रजा द्या आणि ठीक आहे, बाकीचं पाहू आपण उद्या व्हिडिओ.